भाषेत एवढी भेसळ झाली का लोक गांडीले ढुंगण म्हणायला लागले. अरे बा, ढुंगण म्हणाची प्रथा विदर्भात नाहीच. विदर्भात गांडीले गांडच म्हणते. पुण्यात मात्र कसं बा आपण गांडीले गांड म्हणू, खराब वाटते, अश्लील वाटते, बेकार वाटते, चार चौघात म्हणता येत नाही, म्हणून नाकातून बोलणाऱ्या लोकांना ढुंगण हा शब्द काढला. ढुंगण म्हणजे ह्या येलमा शब्द आहे. तुझ्या ढुंगणावर लाद देऊ का असं कोणी विदर्भात म्हणत नाही. अन इकडच्या नाकातून बोलणाऱ्या काही लोकांना म्हटलं तरी त्याला वऱ्हाडचा बाज काही येत नाही. तुझ्या गांडीवर लाद देऊ काय असं भरदार आवाजात म्हटलं तर वऱ्हाडीले अन गांडीले दोघाले न्याय भेटते. ह्या वऱ्हाडीचा हेल खरी ओळख आहे वऱ्हाडीची. नाही तर सिरियल मध्ये वऱ्हाडीच्या नावाखाली काहीही लागते बा. तुकाराम महाराज म्हणते, भले तर देऊ गांडीची लंगोटी, नाठाडांचे माती हानू काठी. तेले लोकांना काशीची लंगोटी केलं. अरे महात्मा फुले सारख्या साहित्यिकांनी सुद्धा गांड शब्द वापरला. कवी नामदेव ढसाळ तर विचारूच नका, त्यानं तर एकदमच क्रांती करून टाकली. अहो, हा एक शब्द आहे. इथं अश्लील वगैरे असं काही नसते. जैले हा शब्द अश्लील वाटत असन, चुकीचं वाटत असन, त्यानं फक्त विदर्भात खेड्यापाड्यात याव आणि मग पहा मजा. गांडी शिवाय इथं जमतच नाही. बाया असो, माणसं असो, पोट्टे असो, ते बरोबर आपापल्या परिघात, आपापल्या मित्रमंडळीमध्ये ह्या शब्द वापरतेच. ह्याचा अर्थ वातावरण खराब करा, वल्गर बोलाव असं काहीतरी त्याचा हेतू नसतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ढुंगणाले वऱ्हाडात एक पर्यायी शब्द आहे, गुबळं. आता गुबळं काही लोकांना माहित असन आणि काही लोकांना माहित नसन. गुबळं ह्या पर्याय आहे ढुंगणाले. म्हणजे बा गाण एकदम शार्प, त्याच्यापेक्षा कमी शार्प ढुंगण, आणि अजूनही कमी असन पाहिजे असन एकदम एकदम सौम्य तर मग गुबळं. असा तो फरक आहे भाषेचा. तुमचा असा काही अनुभव असन तुमच्या बोलीभाषेत किंवा अजून कोणत्या बोलीभाषेत जर गांडीले काही वेगळे शब्द असतील तर नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ सगळेले पाठवा, मजा येते.